बघा मित्रांनो, किती क्षण हा भारी वाटतोय. असं इंद्रायणी घाट दुमदुमून गेलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणि आपण पुढं माऊलींचा समाधी सोहळा पूर्ण आपण बघणार आहोत. खूप मोठे मोठे गायक येतात, खूप मोठे मोठे भजनी मृदंगाचार्य, खूप मोठे मोठे इथं माऊलींच्या समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. खूपच तुम्हाला भारी वाटेल आपल्या चॅनलवरले व्हिडिओ पाहण्यासाठी. बघा किती आनंद आहे, किती हा सुख सोहळा आहे. सगळा इंद्रायणी घाट सगळा दुमदुमून गेलेला आहे भक्तिमय सागराने. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आणखीन आळंदीच्या घाटावरती. तर आता पहिल्या व्हिडिओमध्ये ग्रिलचं काम चालू होतं. तर आता ग्रिलचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि भाविकांसाठी खूप असं सेफ्टी केलेलं आहे. हे असे बांबू लावून पहिल्यापेक्षा ग्रिल मजबूत केलेलं आहे. तर बघा, इकडून पत्रा लावलेला आहे आणि इकडून असं पूर्ण घाटावरनं असं पूर्ण सीन दिसतोय. आणि भाविकांना किती जरी नंबर जरी पुढं असले तरी इथलं दृश्य बघून त्यांना काहीच वाटणार नाही. तर एवढे अशी इथं पूर्वतयारी, पूर्ण अशी सजावट केलेली. आता माझी मुलगी ज्ञानेश्वरी आणि आम्ही तिकडनं आलेलो होतो. आणि आम्हाला पण इथं आल्यानंतर खूप भारी वाटलं. तर बघा, आता इथं पाणी पण थोडं वाढलेलं आहे. पाणी वरनं सोडलेलं वाटते. पडद्याला पण कलर केलेला आहे. आता इथं आपल्याला महाराजांचं कीर्तन वगैरे इथं दिसणार. असं दोन शोचे झाडं ही इथं विक्रीसाठी दुकानं लावलेले आहेत. किती छान छान रंगीबेरंगी फुलांची झाडं दुकान इथं लावलेलं आहे. बघा, आणि हे अशा पद्धतीने बांबूचं टेक्स्चर इथं उभा केलेलं आहे. आणि त्याचं पण काम चालू आहे. आता थोड्या दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. इथं पडदे हे असं इथं दुकान लागलेले. इथं आता ज्ञानेश्वरी बांगड्या बघती. इथं शॉप आहे छोटंसं. लहान लहान मुलांचे खेळण्याचे दुकान आहेत. किती भारी. कानटोपी आहे थंडीची. आणि असं हातातलं कडे वाळ हे असे दुकानं लागलेले आहेत. तुळशीच्या माळा मिळतात इथं. असे दुकानं लागलेले. शंख हे पाण्यामध्ये सोडायला भेटतं. नारळ भेटतो इथं. आणि आपलं इंद्रायणी नदीमध्ये सोडण्यासाठी भाविकांसाठी इथं दुकान आहे. इथं पण एक पुढं जाऊन बघूया. तर आपण बघू आता
फुगडीचा कार्यक्रम बघू. बघा कसं टाळ सगळं एका सुरामध्ये वाजतात आणि पकवाज पण किती छान वाजवतात. आणि छोटे छोटे मुलं पण एकदम भक्ती सागरामध्ये लीन झालेले आहेत. छान या ठिकाणाचा उत्सव आहे. खूप लांबून आळंदी येथे खूप लांबून वारकरी येतात आणि इथल्या सोहळ्यामध्ये सगळेजण सहभागी होतात. खूपच छान असं हे घाटावरचं दृश्य आहे. थोड्या दिवसावरती माऊलींचा समाधी सोहळा खूप भव्य असा इथं समाधी सोहळा असतो आणि महाराष्ट्रातील जगभरातील सर्व भाविक या ठिकाणी माऊलींच्या समाधी सोहळा मध्ये सगळे सहभागी होतात. तर इथं महाराजांची पालखी आहे आणि माऊलींना प्रदक्षिणा घालण्यासाठी ही दिंडी आलेली आहे आणि 7 दिवसाचा सप्ताह असतो या दिंडीचा. बालदार चौकदार आहेत आणि झेंडा पताका किती सोहळा आहे हा. आपल्या संसारामध्ये आनंद नाही पण इथं किती आनंद आहे.
किती भारी फुगडी बघा मित्रांनो, किती हा क्षण भारी वाटतोय. आता इंद्रायणी घाट दुमदुमून गेलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. आणि आपण पुढं माऊलींचा समाधी सोहळा पूर्ण आपण बघणार आहोत. खूप मोठे मोठे गायक येतात, खूप मोठे मोठे भजनी, मृदंगाचार्य, खूप मोठे मोठे इथं माऊलींच्या समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. खूपच तुम्हाला भारी वाटेल आपल्या चॅनलवरले व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बघा किती आनंद आहे, किती हा सुख सोहळा आहे. सगळा इंद्रायणी घाट सगळा दुमदुमून गेलेला आहे भक्तिमय सागराने. आता फुगडीसाठी ताल धरलेला आहे आणि भाविकांची फुगडी चालू आहे. तर बघा ते कसे फुगडी खेळतात आणि पकवाजाच्या टाळाच्या तालावरती. वा वा. खूपच छान फुगडी झालेली आहे.